मस्त असं गरमागरम शेवग्याच्या शेंगांचं सूप. शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत ना त्याच्यामध्ये पालकापेक्षा 25 पट जास्त एवढं आयर्न असतं, 17 पट जास्त दुधापेक्षा ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, ए आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. तसंच हे अँटीबायोटिक आहे, अँटीऑक्सिडंट आहे, अँटी इन्फ्लेमेटरी पण आहे आणि अँटी डायबेटिक आहे, अँटीव्हायरल आहे, अँटी एजिंग आहे, अँटी फंगल असे ह्याच्यामध्ये भरपूर गुणधर्म आहेत आणि बऱ्याचशा आजारांवरती त्याचा उपयोग होतो. आजारी पडण्यापूर्वीच आपण हे घ्यावं, कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग हे हेल्दी सूप जे आहे त्याचा वासच इतका सुंदर येतोय. ऑइल फ्री सूप कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मम्मा, त्याचा वास तर खूपच छान येतोय. हो ना, खूप हेल्दी असतं ग हे सूप. आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे सूप कसं करायचं. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता माझी मम्मी सांगणार आहे ही रेसिपी कशी करायची. वेलकम टू नंदाज युनिक किचन. शेवग्याच्या शेंगेचं सूप बनवण्यासाठी 2 शेंगा घेतलेल्या आहेत, 1 टोमॅटो आणि अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. त्याची मागची काळी बाजू काढून टाकलेली आहे. आता आपण शेंगा चिरून घेऊया. शेंगा अशा बारीक बारीक पीसेस मध्ये कट करून घ्यायच्या. आता हे आपण कुकरच्या डब्यामध्ये घेऊयात. शेंगांचे तुकडे, हे सगळे शेंगांचे तुकडे ह्याच्यामध्ये टाकूयात. खोबऱ्याचे काप, ओल्या खोबऱ्याचे काप आहेत, काळी बाजू काढून टाकलेली आहे आणि त्याचबरोबर हे टोमॅटोही चिरून टाकूयात. याच्यामध्ये अर्धा चमचा एवढा आल्याचा कीस टाकून घेतला आणि 3 वाट्या एवढं पाणी टाकूयात. आता हे आपण कुकरला 3 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरमध्ये ही शेंग मी शिजवून घेतलेली आहे चांगली. शेंग, टोमॅटो आणि खोबरं हे छान शिजलेलं आहे. हाय फ्लेमवर 1 शिट्टी केली आणि लो फ्लेमवर 1. आता तुम्हाला तुमच्या कुकरचा अंदाज असेल त्याप्रमाणे तुम्ही करा. आता हे आपण मिक्सर जार मध्ये घेऊयात. पाणी घ्यायचं नाही जास्त, नाही तर ते बाहेर उडतं बारीक करताना. गरजेप्रमाणेच पाणी घ्यायचं ह्याच्यामध्ये. नंतर आपण गाळताना हे पाणी वापरूयात. हे सगळं काढून घेते मी. हे सगळं मी मिक्सर जार मध्ये काढून घेतले. आता आपण हे फिरवून घेऊया. हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पहा छान. थोडं थंड होऊ द्यायचं बरं का, नाही तर बाहेर उडतं ते जास्त. वाफ जे आहे ना त्याच्यामुळं मिक्सरचं झाकण ढकललं जातं वर आणि ते बाहेर उडतं. हे गाळून घेऊयात आपण. हे सगळं चाळणीवर ओतून घेतलं की मिक्सर जार मध्ये मी थोडं गरम पाणी घेतलेलं आहे आणि हा जार असा विसळून घेऊयात आपण आणि ह्याच्यामध्ये टाकून हे गाळून घेऊयात. आपलं अजून पाणी आहे शेंगात शिजवलेलं, ते आपण घालणार आहे आणि हे प्रेस करून करून छान गाळून घ्यायचं, म्हणजे सगळा गाभा खाली पडतो. हेही पाणी आपण टाकूयात शेंगा शिजवलेला गाळताना आणि सगळं हे चौथा निघेपर्यंत आपण गाळून घेऊयात. बघा हे पाणी टाकून टाकून आपण गाळून घेतोय. माझ्याकडनं एक स्किप झालं तुम्हाला सांगायचं. 1 मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीरीची देठ पण घेतली होती ह्याच्यामध्ये. त्याच्यातलं खोबरंही छान बारीक झालंय, त्याच्यामुळे छान फ्लेवर येतो ह्या सूपला. ओलं खोबरं घातलेलं आहे. आता हे दाबून दाबून मी आणखीन गाळून घेते. थोडं चौथा राहीपर्यंत हे दाबायचं आहे आपल्याला चांगलं. कोथिंबीरीची देठ घातली ना की स्वाद छान येतो आणि 2च लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, ते फक्त माझं स्किप झालेले, सॉरी. गाळून घेऊया आपण. हे सगळं गाळून झालेलं आहे पहा. नुसता हा चौथा शिल्लक राहिलाय, हा आपण आता फेकून द्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूयात आपण अर्धा चमचा एवढा गूळ, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा एवढी मिरीची पावडर केलेली मिरपूड टाकूयात.
आणि हे आता 2-3 मिनिटासाठी आपण उकळून घेऊयात. गॅसवर उकळायला ठेवलेले सूप उकळून घेऊयात आपण छान. चार मिनिटापर्यंत हे सूप छान आपलं उकळलेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी छान झालेली आहे. काय झालंय, मी हे 4 व्यक्तींसाठी सूप केले. तुम्ही म्हणाले एवढं कमी कसं दिसतंय? 3ऱ्या मिनिटालाच उकळत असताना थंडी असल्यामुळं सकाळी घरातल्या 2 मेंबरनी लगेच हे सूप घेतलेले, त्यामुळे ह्याची क्वांटिटी कमी दिसतीये. नाहीतर आपण जे मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बरोबर 4 पर्सनला पुरेल एवढं पुरेसं सूप होतं. आता आपण गॅस बंद करूयात. छान कन्सिस्टन्सीचं हेल्दी ऑइल फ्री असं हे सूप तयार झालं आपलं. आपण ओलं खोबरं टाकलेलं आहे, त्याचं नॅचरल ऑइल ह्याच्यामध्ये फक्त रिलीज झालंय तेवढंच. बाकी आपण कोणतीही फोडणी किंवा ऑइल ह्याच्यामध्ये वापरलेलं नाही. त्यामुळे हे हेल्दी सूप जे आहे थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम प्यायला खूप छान वाटतं आणि आपल्या हेल्थसाठी पण हे चांगलं आहे. कारण शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना त्या बहुगुणी आहेत. त्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम, बाकी सगळे ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या भरपूर असतात आणि त्यामुळं थंडीच्या दिवसामध्ये असं आरोग्यदायी सूप तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे सूप कसं वाटलं. अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. भेटूया परत एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय.